नमस्कार, मी सचिन शिंदे. खरं तर आज आपण मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासोबत गप्पा मारण्याचा अगदीच पाहुण्याच्या कुशीत योग आला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी जे घवघवीत यश मिळवलं आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत, तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आपल्या वडगाव, तळेगाव आणि लोणावळा, त्या यशानंतर आमदार सुनील शेळके यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. अगदी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. त्यांच्या या यशाचं गमक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर ज्या निवडणुकीत त्यांना यश आलं त्या निवडणुक्या शहरी भागातल्या होत्या, परंतु आत्ता जी निवडणूक समोर जाणार आहात ती निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आहे. त्यामुळे या सगळ्या निवडणुका ग्रामीण भागाची टच असलेल्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांची भूमिका काय असणार आहे, आमदार सुनील शेळके यांचा टेबल प्लॅन काय असणार आहे, शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे, ते शेतकऱ्यांना काय देणार आहे, या सगळ्या मन मोकळ्या गप्पा आज आपण सुनील शेळके यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अण्णा, स्वागत आहे तुमचं. खरं तर एवढी मोठी निवडणूक झाली त्या कालखंडानंतर आज आपण भेटतोय. तुमचं अभिनंदन आहे. पहिलं तर घवघवीत यश भेटलं. काय सांगसाल, या यशाचं गमक काय होतं? माझं अभिनंदन करण्यापेक्षा ज्या तळेगाव दाभाडे शहरातल्या जनतेनं, लोणावळा शहरातल्या जनतेनं किंवा वडगावमधल्या जनतेनं विश्वास ठेवला, प्रत्यक्षात काम करत असलेला सुनील शेळके अनुभवला आणि त्यातून काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागं उभं राहायचं, ही भूमिका जी या शहरातल्या नागरिकांनी घेतली, हे सर्व श्रेय माझ्या तीनही शहरातल्या नागरिकांना आणि तिथं असलेल्या माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील जातं. निवडणुका आल्यावरतीच फक्त आपण अजेंडा घेऊन किंवा आपण आश्वासनं देऊन निवडणुका लढणं आणि प्रत्यक्षात कृतीतनं आपण कामं करणं किंवा जे काही 5 वर्षामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी सांभाळून ते काम जनतेपर्यंत पोचवणं, त्यांचे प्रश्न अडीअडचणी जाणून घेणं, हे केलं तर सगळ्याच निवडणुका तुम्हाला सोप्या होतील. त्यामुळे निवडणुका हा एक फक्त केंद्रबिंदू न समजता आपण लोकप्रतिनिधी किंवा एक सामाजिक बांधिलकी, समाजाला काहीतरी देणं लागतो, या भावनेतनं जर तुम्ही आम्ही काम केलं तर कुणी जिंकू शकतं. तुम्ही जेवढ्या सहज हे सगळं बोलताय तेवढं सहज नव्हतं. गेली 25-30 वर्ष ज्या भाजपची सत्ता ग्रामीण भागापासून शहरी भागात सगळीकडे होती, त्या सत्तेला सुरुंग लावलाय. त्यामुळे तुम्ही एवढं इझी होतं हे सगळं असं नाही आहे. बघा, शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पण इथे एक चांगल्या पद्धतीचं प्राबल्य आहे. म्हणजे कुठली विचारधारा असेल तर त्याला आपण कधी झाकू शकत नाही किंवा संपवू शकत नाही. आणि तुम्ही कशा पद्धतीनं जनतेपर्यंत पोचवताय यावरती अनेक निवडणुका वेगळ्या पद्धतीनं होताना आपण पाहिल्या. या निवडणुकीला मी कुठल्याही जाती धर्माचा रंग दिला नाही किंवा आरोप करायचे म्हणून जाणीवपूर्वक कुठले खोटे आरोप केलेत अशातला भाग नव्हता. जे प्रत्यक्षात होतं, जी वस्तुस्थिती होती ती वस्तुस्थिती मी मांडली आणि ते जनतेने स्वीकारलं. त्याच पद्धतीनं कुठल्याही निवडणुकीला आता सामोरं जायचं असेल तर तुम्ही वस्तुस्थिती मांडा. उगाच काही आरोप प्रत्यारोप करून जर तुम्ही मतं मिळवण्याचा प्रयत्न केला तर मावळातली लोक मतदान करत नाही. हे मी 2024ला स्वतः अनुभवले आणि आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला ज्यांनी विरोध केला त्यांनी देखील अनुभवलेले. विशालजी, खरं तर तुमचे लोणावळ्याची नगरपालिका तुम्ही जवळून बघितली आहे. जेवढं अण्णा बोलतात आहे तेवढं सहज होतं हे सगळं. खरं तर तुम्ही पहिल्यांदा जेव्हा निवडून आला 2019मध्ये निवडून आला, त्यानंतरच्या 5 वर्षामध्ये कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली नव्हती. आज तुमच्या दुसऱ्या टर्ममध्ये तुमची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला तुम्ही पहिल्यांदा पुढे जात होता. खरं तर मागाशी सचिनजींनी तुमचं अभिनंदन केलेलं आहे की आपल्या मावळ तालुक्यातला लोणावळा असेल, तळेगाव असेल किंवा वडगाव असेल, हा शहरी भाग आहे आणि ह्या शहरी भागातल्या नागरिकांनी खरं तर सुनील शेळके या नावाला पसंती दिलेली आहे. आणि तुमच्या नावावरती ह्या ज्या तिन्ही नगरपालिका आहेत, या तुम्ही ह्या 2 नगरपालिका ज्या आहेत, वडगाव आणि लोणावळा, ही राष्ट्रवादी म्हणून आणि तळेगावची नगरपालिका ही महायुती म्हणून जरी आपण काढली असली तरी ती आपल्या नावावरती निघालेली आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही धुरंधर ठरलेले आहात. लोकांनी तुमच्यावरती विश्वास टाकलेला आहे. त्या लोकांच्या विश्वासाला उत्तर देताना तुम्ही काय सांगा? नक्कीच मी तुम्हाला सांगतो, 2019 नंतरनं विधानसभेची निवडणूक झाली, परत 2024ला ही पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या. आणि सर्वसामान्य जनतेला मी आव्हान करत होतो की तुम्ही एक वेळ माझ्या ताब्यामध्ये नगरपालिकेची सत्ता द्या किंवा माझे सहकारी त्या ठिकाणी काम करण्याकरता आपण विजयी करा. हित एक अपेक्षित हा एक विश्वास
जनतेच्या मनामध्ये नक्कीच पोचवण्याचं काम केलं, त्याला नाकारता येणार नाही. परंतु आगामी काळामध्ये म्हणजे क्षणिक आपण विचार न करता पुढच्या 5 वर्षाचा विचार करून आपण या जनतेचा विश्वास संपादित केलेला तो टिकवलाही पाहिजे. म्हणून आगामी पुढच्या 5 वर्षा काळामध्ये जो आज शब्द दिला तो पूर्ण करणं किंवा त्याला बांधिलकी ठेवून आपण प्रत्यक्षात ते कृतीत न करणं हे सुद्धा आता मोठं जिगरीचं काम आहे. कारण मी सुद्धा नगरसेवक म्हणून काही काळ काम केलेलं आहे. आम्ही नगरसेवक होतो, कोणी उपनगराध्यक्ष होतं, नगराध्यक्ष होतं, कोणी स्टँडिंग चेअरमन होतं किंवा वेगळ्या समित्यांवरतीच संधी मिळते. परंतु त्यातनं आपण होरपळून न जाता आपण कामातून प्रत्यक्षात रिझल्ट दिला पाहिजे, फॉलोअप कामांचा घेतला पाहिजे. हा मोठा एक टास्क आहे किंवा आपण जेवढं लोकांच्या अपेक्षा आपण उंचावलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यामध्ये सुद्धा आपल्याला यश आलं पाहिजे. हे नक्कीच आगामी काळात मी करून दाखवेल. खरं तर आपल्याला भरघोस असं यश दिलेलं आहे जनतेने, परंतु यश मिळालं का त्याच्यासोबत टीका टिप्पणी येते, उपहास येतो किंवा काही गोष्टी बोलल्या जातात, कुठंतरी काहीतरी माशी शिंकलेली असते. आपल्यावरती सुद्धा टीका झालेली आहे. जर लोणावळा नगर परिषदेपुरतं जर बोलायचं झालं तर असं म्हटलं जातं की खरं तर याआधी देखील अनेक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून होते, परंतु त्यांनी जेवढं कधी लक्ष घातलं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त लक्ष आपण या निवडणुकीमध्ये घातलं. आपण लोणावळ्यातला प्रत्येक प्रभाग, प्रत्येक वार्ड, प्रत्येक गल्लीमध्ये आपण फिरला आणि त्या ठिकाणी आपण नागरिकांना आवाहन केलं. खरं तर ह्या गोष्टीवरनं देखील तुमच्यावरती टीका आमदारांना अपेक्षित नाहीये आमदारांनी गल्लीबोळात फिरणं हे नागरिकांना अपेक्षित नव्हतं, परंतु आपण फिरला. नाही असं नाही आहे. हे बघा, शेवटी कुठली निवडणूक असू दे, ती ग्रामपंचायती असेल, साध्या कुठल्या सहकार क्षेत्रातल्या सोसायटीच्या असेल किंवा नगर परिषदेच्या असेल, विधानसभेच्या असू द्या, निवडणूक ही निवडणूक असते. तुम्ही प्रत्येक निवडणुकीला जनतेचा कौल हा मिळवण्याकरता सर्वतोपरीनं प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. तो मी प्रयत्न केलेला आहे. आणि आपण मायक्रो प्लॅनिंग जे म्हणतो ते मायक्रो प्लॅनिंग जो निवडणुकीच्या काळात करतो तो विजय होतो. मी माझं प्लॅनिंग केलं, माझ्या सहकाऱ्यांनी प्लॅनिंग केलं आणि ज्या ठिकाणी असं वाटत होतं की काही भागातल्या लोकांना आपण विश्वासात घ्यायला किंवा त्यांचं मत परिवर्तन करायला कमी पडतोय त्या ठिकाणी मी जाणं भाग होतं. मी ते माझं मी काम केलं. परंतु अण्णा, तुमचं प्लॅनिंग एवढं ठोस होतं, एवढं नीट अँड क्लीन होतं की तुम्ही बोलले की लोणावळ्याचा नगराध्यक्ष 10,000 प्लस मतांनी येणार आणि राष्ट्रवादीला किमान 16 तरी जागा मिळणार, हे तुम्ही भविष्यवाणी केली होती. ती अक्षरशः खरी ठरली, तंतोतंत खरी ठरली. हे नक्की म्हणजे हा जो कॉन्फिडन्स होता तुमच्यामध्ये तो नक्की कसा बिल्ड झाला होता? लोकांना माहिती आहे ना, जे समोरचे विरोधक आहेत त्यांना माहिती आहे सुनील शेळकेकडे जादू आहे, सुनील शेळके EVM मशीन सेट करतो, अशातला काही भाग नाही आहे. ठीक आहे, पण मी तुम्हाला सांगितलं ना की आपण ज्या वेळेला ज्या भागामध्ये जनतेकडं मत मागायला जातो त्यावेळेला त्या भागात, त्या परिसरात आपण मत का मागायचं आणि त्यांनी आपल्याला का द्यायचं हा सुद्धा समोरचा व्यक्ती विचार करत असतो. आपण ज्या भागामध्ये मतं मागितली तिथं आपण काहीतरी केलं, हा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला पाहायला मिळतो, मला पाहायला मिळतो. आणि प्रत्येकाचा एक थोडासा अंदाज किंवा एक थोडा सेन्स आपण घेतला तरी लक्षात येतं ना की आपल्याला काय परिस्थिती. मी स्वतःच 5 निवडणुका लढलेलो आहे. पहिली मी पराभूत झालेला निवडणुकीतला कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला तोही अनुभव आहे. मी म्हणजे निवडणुका आल्या की आपण अति होरपळून जाऊ नये किंवा अतिविश्वास, आपण काय झाला की अति आत्मविश्वास पण येऊन चालत नाही. आपण मायक्रो प्लॅनिंग करावं लागतं, ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण खरं तर सचिनजी, अण्णा, खरं तर आपल्या हाताला बरीच म्हणतं तरी हरकत नाही. आपण ज्याला टच करतात त्याचं सोनं होतं. लोणावळ्यामध्ये हे बघितलेलं आहे. लोणावळ्यामध्ये तुम्ही अनेक प्रस्थापितांना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने धक्का दिलेला आहे, अनेक प्रस्थापितांना घरी बसवलेलं आहे. खरं तर तिथल्या निवडणुका ही तुम्ही दिलेल्या उमेदवारापेक्षा संबंधित व्यक्ती आणि तुमच्यात अशाच प्रकारे या निवडणुका पार पडल्या होत्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश सुद्धा मिळालं. मी तुम्हाला सांगितलं ना की व्यक्ती केंद्रित निवडणूक झाली होती. नाही, सुनील शेळके हा स्वतःला कधीच म्हणजे आपण म्हणतो ना की खूप हुशार आहे, विद्वान आहे किंवा मी खूप अनुभव आहे, मी खूप काम केलं, असं मी कधी स्वतःला मानत नाही. पण सर्वसामान्य माणसाला काय अपेक्षा असते,
आपल्याकडनं काय अपेक्षित आहे हे जर आपण विचारात घेतलं आणि त्यांना जर समाधानकारक आपण त्यांच्यापर्यंत काम करण्याचं किंवा त्यांना एक आपण म्हणतो ना की त्यांचं एक समाधान करण्याचं यश आलं आपल्याला, तर नक्कीच कुठल्याही निवडणुका आपण जिंकू शकतो. पण अण्णा, पण एक प्रश्न असा होता, तुम्ही म्हणता की विकास कामं, लोकांच्या समस्या मांडल्या की मतं भेटतात किंवा सत्ता येते, लोक निवडून देतात. मोठा आरोप असा होतो ज्या प्रकारात तुम्ही म्हणता मायक्रो प्लॅन केला जातो, सुनील शेळकेंचा पैसे वाटपाचा देखील मायक्रो प्लॅन मोठा असतो आणि त्यामुळे देखील सत्ता येते, ते खरं आहे का त्यातलं? वडगाव नगरपंचायतमध्ये आम्ही विकास कामांच्या जोरावरती निवडणूक लढत होतो. आता वडगाव नगरपंचायतची परिस्थिती बघितली तर ती विकास कामं बाजूला ठेवून समोरच्या मंडळींनी डायरेक्ट अर्थकारणावरती निवडणूक आणली. त्याचा आम्हाला काही प्रमाणात फटका बसला, पण साम दाम दंडभेद या युक्तीप्रमाणे निवडणुकीला प्रत्येकजण सामोरे जात असतो. पण पैशावरती मतं मिळतात हा कुणाच्या मनात जो काही भ्रम होता, तो भ्रमाचा भोपळा या निवडणुकीत तुम्ही जर पाहिला असेल तो पूर्णपणे फुटला. कुणी जरी काही दिलं तर ते सर्वसामान्य माणसं घेत असतात, परंतु तो त्याच्या मताचा राजा आहे. त्यांना जिथं वाटतं तिथं ते मतदान करतात. त्यामुळं पैशावरती मतं मिळतील किंवा कुठल्या भूलथापांवरती आश्वासनं मतं मिळतील असं गृहीत अजिबात धरू नये. आणि बरोबर आहे. खरं तर आत्ता सचिनजीने तो प्रश्न विचारला तो कटू आहे पण सत्य आहे. ह्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पैशाचा वापर झाला, भविष्यामध्ये जर कुठल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर उभं राहायचं असेल तर तो कशाच्या बळावरती तो उभं राहण्याचं धाडस करेल जर असंच होत राहिलं तर? नाही, हे बघा, तुम्ही असं प्रश्न करून सर्वसामान्य माणसांना सुद्धा निवडणुकीच्या रिंगणातनं बाहेर काढण्यासारखा आपला उद्देश होईल. माझ्याकडचे उमेदवार तुम्ही पाहिले का? साधी पेरू विकणारी ताई होती, 1,000-1,500 रुपये तिच्या खात्यावरती होते. 450-500 मतांनी ती विजयी झाली. कशामुळं? त्यांनी कुठं पार्ट्या दिल्या नाही का, कोणाला काय 2 पैसे द्यायचा प्रयत्न केला नाही. हात जोडले, अण्णांनी मला उमेदवारी दिली आहे, तुम्ही सगळे उभे राहा, आणि ते प्रत्येकाला अपील झालं, ते आवडलं की बाबा एक सर्वसामान्य स्त्री आपल्याला या म्हणजे जी काय सर्वसामान्यांची परिस्थिती आहे ही जाणणारी व्यक्ती नगरपालिकेत जाणार आहे. त्याच पद्धतीनं इतर भागात सुद्धा माझ्या तळेगावचा सुद्धा एक मदन नावाचा मुलगा आहे, नाटेकर, आईवडील पण नाही आहेत. त्याच्या भोवती तीच टीका केली जाते, समोरचे मंडळी करत होते की ह्याचा काहीच संबंध नाही, याचं आत्ताशी रेशन आहे, याचं आधार कार्ड कुठलं, हा राहतो कुठं, स्वतःचं घर नाही. 1000 मतं निवडून आला. नाही, असे सुद्धा आपल्याकडे लोक आहेत की तुम्ही प्रस्थापितांनाच फक्त इथं तिकीटं दिली पाहिजे. ज्याच्याकडं पैसा आहे तोच निवडून येऊ शकतो किंवा ज्याच्याकडं पाठबळ आहे तो व्यक्तीच राजकारणामध्ये टिकू शकतो असं मावळामध्ये नाही. तुम्ही सर्वसामान्यांना पण संधी दिली तर त्या संधीत नक्कीच त्याच्यामागे जनतासुद्धा उभी राहते. अण्णा, तुम्ही आत्ता सांगितलं की राजकारणात येताना दिलेला शब्द पाळणं खूप गरजेचं असतं. आता आपण ज्या पवनाधरणाच्या काठाशी बसलो आहे, 1972पासनं पवनाधरणाच्या पुनर्वसनाचं सगळ्याच नेत्यांनी राजकारण केलं. तुम्ही मी नाही केलं. तुम्ही पण राजकारण केलं. मी करूच शकत नाही आणि मी अण्णा, केलंय नाही. तुम्ही आमदार झाल्यानंतर 2 महिन्यात पवनाधरणाचा असताना प्रश्न सोडवतो म्हटलं ते 2 महिने नाही, मी 6 महिने 6 सांगितलं. महिने सोडवतो म्हटले तुम्ही तुमच्या मताप्रमाणे. परंतु 2024च्या निवडणुकीच्या अगोदर तुम्ही हा प्रश्न सोडला, त्याची मिरवणूक निघाली काय, परंतु तो प्रश्न सुटलाच नाही. म्हणजे तुम्ही जनतेला फसवलंय का? कारण तुम्ही त्या ह्याच्यावर मतं मागितल्यात, तुम्ही जनतेला फसवलंय का, होणं का नाही सांगा. मी तुम्हाला सांगतो, पवनाथ धरणाचा धरणग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधीमध्ये सगळ्यात जास्त पाठपुरावा कोणी केला असेल तर सुनील शेळकेंनी केला. मी स्वतःची पाठ थोपटून घेत नाही, पण ती वस्तुस्थिती पण मांडतो. किती क्षेत्र आहे पवनाच्या धरणाच्या परिसरामध्ये, गावामध्ये, करून घेतले कुठं रेकॉर्डवर दाखवा ना. रेकॉर्डवरती आहे का? रेकॉर्डवरती जे कागद बोलतात, शेवटी प्रशासकीय कामामध्ये कागद बोलत असतात. ती कागद बनवण्याचं काम सुनील शेळकेनं केलं. 3-3.5 वर्ष फॉलोअप घेतला.
कुठल्या गावामध्ये सरकारी जमिनी आहेत, पवना क्षेत्रासाठी संपादित केलेल्या जागा आहेत, ते क्षेत्रफळ काढलं. खरे खातेदार किती आहेत ते आपण शोधले. काही दुबार झाले होते, काही ठिकाणी प्रत्यक्षात जमीन जाऊन सुद्धा त्यांची नावं नव्हती. हे सगळे खातेदार आपण फायनल केले. त्यानंतर राज्य सरकारपर्यंत हा प्रस्ताव नेला. पूर्वी अजितदादांनी 1 एकर जागा द्यायचं कबूल केलं, तर ते आपल्या शेतकऱ्यांनी नाकारलं. त्याला मग शेतकरी म्हणले आम्हाला 4 एकर पाहिजे. शेतकऱ्यांना 4 एकर द्यायला जागा नाही. 2 एकर आहे तर 2 एकरवरती मान्य करत नव्हते. मग 2 एकर इथं आणि 2 एकर इतर ठिकाणी. अशा पद्धतीने शेवटचा टप्पा म्हणजे शेवटचा निर्णय झाला. त्याचे मिनिट्स तुमच्या राज्य पुनर्वसन मंत्र्याच्या आजही मिटिंगमधले ते नोट आहेत. आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. इथली जागा मग ती इरिगेशनकडे किती आहे, फॉरेस्टकडे किती आहे, महसूल विभागाकडे किती आहे, या सगळ्या जागेचं क्षेत्रफळ एकत्रित केलं. आणि त्यानंतरनं जिल्हाधिकाऱ्यांनी ती राज्य सरकारकडं त्या सगळ्या जागा एकाच पुनर्वसन विभागाकडे द्यायचं तो प्रस्ताव दिला. आणि हे सगळं फायनल झाल्यावरती ज्या शेतकऱ्यांकडं म्हणजे उदाहरणार्थ जर समजा मी शेतकरी आहे, मला 2 एकर जागा इथं मिळणार आहे, पण माझ्या ताब्यात आता 6 एकर आहे, 4 एकर आहे. ह्या लोकांनी सगळं फायनल झाल्यावरती कोर्टात जाऊन स्टे आणला. माझं काय चुकलं? मी कुठं कमी पडलो? तुम्ही स्टे मागं घ्या, 1 महिन्यात तुम्हाला आज जागा मिळतील. प्रत्येक वेळेला हेच होत गेले ना. नाही, आजपर्यंत असं नाही झालं कधी. आजपर्यंत असं नाही झालं. आत्तापर्यंत आश्वासनं दिली, जागा वाटप केली जाईल, मिटिंग झाली. तुम्ही फक्त काय करायचे, पत्र तयार करायचं, निवेदन द्यायचं मंत्री महोदयांकडं, आणि आता आमची जागा द्या. फक्त काढायचं, पहिली चिठ्ठी निघायची वेळ आली त्यावेळेला ते थांबलं गेलं. म्हणजे मी सांगितलं मला की आता तुम्ही फक्त हायकोर्टातले स्टे तुम्ही शेतकऱ्यांनी जे ठराविक लोकांनी जाणीवपूर्वक टाकलेत त्यांनी माघारी घ्या. मी 1 महिन्यामध्ये वाटप चालू करतो. सगळं शेतकरी तुमचं ऐकतात ना, मग आता माघारी घ्यायला. आता तुम्ही येतात ना संघटनेतले, तुम्ही मी संघटनेत नाहीये. संघटना कोणाची आहे? बरोबर. ऍक्च्युली ह्या जागेच्या अनुषंगाने एक प्रश्न आहे. खरं तर आपल्यालाही माहिती आहे की आता ठाकरे साहेबांनी एक प्रश्न मांडला की इरिगेशनमध्ये वगैरे या जागेचा विषय आहे. आपल्या तालुक्यातली बरीचशी जागा ही म्हणजे एक्सप्रेस हायवेला गेलेली आहे, काही डिफेन्सला गेलेली आहे, काही जशी इरिगेशनमध्ये गेलेली आहे. शेतकऱ्यांकडे जागा नाही राहिली. जी काही जागा असेल, जसे की आता पवनाचाच हा जो विषय आहे, अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या जागा ह्या 4-4, 5-5 लोकांना ऑलरेडी विकलेल्या आहेत. तुम्ही आता या महापालिकेच्या ह्याच्यामध्ये राज ठाकरे साहेबांचं एक भाषण ऐकलं का तुम्ही? ते म्हणाले बघा, तुमच्याकडं हिरे असतील, सोना असेल किंवा बाकी काही संपत्ती असेल, त्याला तुम्ही संपत्ती म्हणता, इस्टेट म्हणता, पण रिअल इस्टेट कशाला म्हणतात? रिअल इस्टेट कशाला म्हणतात? जमिनीला. खूप सुंदर त्यांनी ते म्हणजे आपण सगळ्यांनी ते विचारात घ्यायला पाहिजे की रिअल इस्टेट हा शब्द एकाच विषयाला किंवा एकाच फक्त दिला जातो, ते आपल्या जमिनीला नाव दिलं जातं. ती रिअल इस्टेट हीच आमच्या लोकांनी विकली, परिस्थितीनुसार विकली, किंवा काहींनी मौज मजाकरता विकली, काहींचा नाईविलाज होता. मी शेवटी कुणावरती कुठली वेळ येईल हे सांगू शकत नाही. मुलांची घरातल्या लग्न करण्याकरता सुद्धा जमीन विकाव्या लागल्या. काहींना दवाखान्याचे उपचार घ्यायला मिळत नाहीत, ते व्यवस्थित चांगले मिळावे, आपली घरातली माणसं बरी व्हावी म्हणून सुद्धा जमिनी विकल्या. आणि काही लोकांनी, स्थानिक दलाल लोकांनी, घरात बहीण भावाचा वाद कसा होईल किंवा त्यांचे वंशावळ ही बाहेर काढून त्यांना काहीतरी आम्ही दाखवून त्यांच्या जमिनी कशा लुबाडता येईल, हा सुद्धा खूप मोठा प्रकार आपल्या तालुक्यात झाला. मी 2019ला निवडून आल्यापासून सातत्यानं सांगतो, तुम्ही तुमची ही रिअल इस्टेट कधी देऊ नका. ही वाढत जाणार आहे, हिचा भाव वाढत चालला आहे, हिचं व्हॅल्युएशन वाढत चाललेलं आहे. तुम्ही जपलं नुसतं सांभाळलं ते काय चोरीला जात नाही. आणि ही चर्चा जरा मी परत थोडीशी मागं घेऊन जातो, राजकारणावरती थोडीशी घेऊन जातो आपण पुढं, कारण तो प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे ना. लोणावळा नगर परिषदेमध्ये
आपण उपनगराध्यक्षपद म्हणजे ज्या भारतीय जनता पार्टीचे केवळ 4 नगरसेवक मला वाटलं आहेत. देणार त्या मुद्द्यावरती. आणि आपले 16 नगरसेवक अधिक 1 नगराध्यक्ष असं असताना देखील आपण भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी बसवलेले. ह्याच्या मागचं नक्की कारण काय आहे, राजकारण काय आहे? असं तर नाही की भारतीय जनता पार्टीमधला प्रभाव गट आपण वाढवतोय, तो प्रभाव गटाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपलं एक तुमचं अस्तित्व भाजपने वेगळं असं निर्माण कारण करा. मी ह्याला जोडूनच मला एक विचारायचं होतं. भाजप जेव्हा मला तेच म्हणायचं होतं की जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत होत्या म्हणजे आत्ताच्या 24च्या, तेव्हा सुनील शेळकेंवरती थेट आरोप होता की सुनील शेळकेंच्या विरोधात आम्ही का उभं आहे, अपक्ष किंवा भाजपचं युती धर्म तोडून. तर सुनील शेळके भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास देतात. भाजपच्या कार्यकर्त्यांना भाजप संपवण्याचा कट सुनील शेळके टाकलाय. हे सगळं असताना, एवढे सगळे आरोप होत असताना तुम्ही भाजप वाढवताय का संपवताय? तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. आपल्या निवडणुकीचं मतदान झालं नगरपालिकेच्या, आणि त्यानंतर आमचं हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं मागच्याच काळात. नंतर मग निकाल लागला. तर त्यावेळेला मला प्रवीण दरेकर साहेब भेटले आणि मला सुनील म्हणले, का रे सुनील, आमच्या लोकांना तू खूप त्रास देतो, अशी तिथे तक्रार करत होते. म्हणलं, साहेब मी काय त्रास देतो सांगा बरं. तू त्रास देतो याचा अर्थ तुझं काम खूप चांगलं चालू आहे असं मला वाटतंय तिथं. म्हणजे ज्या अर्थी समोरच्या व्यक्ती काहीच राहत नाही आपल्या हातात, किंवा ज्या वेळेला आपण हातबल म्हणतो किंवा आपण नैराश्यातून मी काहीच करू शकत नाही, मग त्यावेळेला समोरच्यावरती आरोप करणं हा एक मी उद्देश राहतो. आणि त्यात मला प्रवीण दरेकर साहेब म्हणाले की आमचे लोक म्हणाले त्या दिवशी तो खूप त्रास देतो, म्हणजे तुझं काम जोरात दिसतंय, 100% तू काहीतरी तिथं मजबूत पाय रोवून बसलेला दिसतं आम्हाला. मला साहेब असं नाही, ठीक आहे, पण कोणाला त्रास देणं किंवा कुठला पक्ष संपवणं, कार्यकर्त्याला संपवणं म्हणजे काय राजकारण होऊ शकत नाही. राजकारण करायचं असेल तर विरोधक पण असला पाहिजे, समविचारी असले पाहिजे. प्रत्येक समाजाला, प्रत्येक धर्माला विचारात घेऊन आपण राजकारण केलं पाहिजे. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र म्हणत असताना 18 पगडजातीला 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन या स्वराज्याची स्थापना केली. मग आपण कुणाला संपवणं ह्यापेक्षा त्यांच्या भावना काय आहेत ह्या जाणून घेणं आणि त्यांना आपलंसं कसं करता येईल, आपल्याबरोबर कसं ठेवता येईल हा विचार करून मी ते सगळं बरोबर आहे, ते सगळं बरोबर आहे. मूळ प्रश्न आता तसंच राहतो की विषय वेगळा आहे. 4 नगरसेवक असताना तुम्ही भारतीय जनता पार्टीचा उपनगराध्यक्ष त्या ठिकाणी बसवलेला आहे. ह्या मागचं कारण राजकारण काय? त्यात गैर काय केलं मी? जर समजा नाही, मग मला काय ह्याला जोडून अजून एक शंका उपस्थित करतो या ठिकाणी. खरं तर अण्णा काय होतं, कुठला पण जो दूरदृष्टी असलेला जो नेता असतो, दूरदृष्टी असलेला जो माणूस असतो, तो कितीही मोठा एक्सप्रेस हायवे बनवत असतो, त्या रस्त्याने सुसाट चाललेला असतो, एक स्वतःची अशी पायवाट तो बाजूला ठेवत असतो. जर कुणाला असं स्वतःची पायवाट बाजूला ठेवत असतो की भाजपमध्ये कदाचित पर्याय नाही आता. परतीचा- कदाचित ही परतीची पायवाट तर नाहीये. असं जर कुणाला वाटत असेल तर त्यांना सांगा की माझ्या समोर उमेदवारी देऊच नका. नाही ह्यांना थेट जे बोलायचं ते मी तुम्हाला यांना असं म्हणायचंय की भाजप जिवंत अण्णा एकीकडे करतात आहे त्यांचा उपनगराध्यक्ष करून किंवा ताकद वाढवून, तर अण्णा परत भाजपकडे पाऊल टाकतात आहे का असं त्यांना म्हणायचं. अण्णा सांगतच ना की मी फडणवीसच्या जवळच आहे. नाही असं आहेच ना. तेव्हा मी तुम्हाला सांगतो, फडणवीस साहेबांचा माझा विरोध होता एकेकाळी. 2019ला मी त्यांच्या विरोधात घोषणा द्यायचो, आवाज उठवायचो. हे का करत होतो तुम्हाला माहिती आहे? मी फडणवीस साहेबांना भेटून आलो होतो 2019च्या उमेदवारी मला मिळावी म्हणून, आणि साहेबांना सांगितलं मी जर सर्वेत मागा असेल तर मला उमेदवारी देऊ नका. मला म्हणले सुनील तू त्याच्यात जाऊ नको, पण तू यावेळेला थांब, मी तुला विधान परिषदेवरती घेतो. मी म्हणलं तुम्ही त्यांना घ्या. आणि मला ज्या वेळेला पक्ष सोडावा लागला त्यावेळेला मनाला कुठेतरी आपल्या खंत असते ना, म्हणून तो मी त्यांच्यावरती कायम राग काढत होतो. पण त्यांनाही माहिती होतं. नाही, परंतु भाजपवरती तुमचं प्रेम आहे अजूनही. असं नाही बघा, मी प्रेम कुठल्या पक्षावरती असण्यापेक्षा आपण नेत्यावरती पण प्रेम केलं पाहिजे. फडणवीस साहेबांकडं मी एक वेगळ्या अपेक्षेनं पाहिलं किंवा पाहतो की जी व्यक्ती 24 तासातले 16-18 तास काम करते, व्हिजन काय असतं हे जसं मी अजितदादांकडं पाहतो तसं फडणवीस साहेबांकडं सुद्धा पाहिलं. आणि आज सत्तेमध्ये आम्ही जर एकत्र असेल
राज्यात. तर आज मला ज्यावेळेला फडणवीस साहेबांकडे मी जाईल त्यावेळेला सांगेन की भारतीय जनता पक्षाचे हे उपनगराध्यक्ष आहेत, हे भारतीय जनता पक्षाचे तळेगावचे नगराध्यक्ष आहेत. त्यांना आनंद वाटतो की बाबा चला एकत्र आहेत. मी ज्यावेळेला हा सगळा निर्णय घेतला तर मला दादांनी अजितदादांनी सांगितलं की सुनील तुझ्या स्थानिक पातळीवर तुला काय निर्णय घ्यायचा की त्यामध्ये मी तुला कुठेही इंटरफेअर करणार नाही, तू तुझ्या पद्धतीने पुढं चाल. मला माझ्या नेत्याची संमती असेल गणित पण तुम्ही एक मिनिट माझं बोलणं होत्या तुम्ही परत मला ते पुढे आम्हाला देवीदास कडूला का केलं हे, देवीदास कडूला का केलं हे ठाम मी ऐकून माझं घ्यायचं. बहुत माझं